देशपांडे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते केएम रुग्णालयाची परिस्थिती पाहण्यासाठी आले आहेत। रुग्णांचे नेमके काय हाल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या ठिकाणी नाहक त्रास होत असल्याची अनेक तक्रारी ज्या आहेत त्या मनसेकडे येत होते आणि आज मनसे आक्रमक होऊन या ठिकाणी जे आहेत मनसे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केलेली आहे, काही रुग्णांना भेटलेत, नेमकं या ठिकाणी रुग्णांना काय त्रास आहे? आपण बघितलं तर अतिशय दुरावस्था झालेली आहे। आज आयसीयू सारखा असेल तिकडे बेड नाहीये, लोकांना कुठल्या तरी स्ट्रेचरवर ठेवून त्यांना व्हेंटिलेटर देण्याची परिस्थिती आली आहे। 14-15 व्हेंटिलेटर आयसीयू मध्ये आहेत जे पडून आहेत, जे चालूच नाहीयेत, बंद अवस्थेत आहेत। आज लोक रस्त्यावर झोपलेली आपल्याला दिसत आहेत या हॉस्पिटलच्या आवारामध्ये। आज अशी सगळी परिस्थिती आहे। आज जे एक्सरे मशीन्स आहेत ती एक्सरे मशीन चालू नाहीये, पुरेसा कर्मचारी वर्ग नाहीये, कर्मचाऱ्यांसाठी टॉयलेट नाहीये आणि तुम्ही जो काय फंड येतोय महानगरपालिकेचा तो कशात घालताय? लोकांना सुख सुविधा देण्यासाठी त्या गोष्टी केल्या पाहिजेत, एमआरआय मशीनसाठी केल्या पाहिजेत, एक्सरेसाठी केल्या पाहिजेत, रुग्णांसाठी केल्या पाहिजेत, का हे फालतूची फाउंटन बांधण्या आणि कारंजा बांधण्यासाठी केल्या पाहिजे? मला असं वाटतं या गोष्टीची संवेदना जर प्रशासनाकडे नसेल तर मग त्यांच्यामधली संवेदना आम्हाला आमच्या स्टाईलने जागरूक करावी लागेल। मग त्याची जबाबदारी केएम प्रशासनाची राहील। गेले अनेक वर्षापासून, काही वर्षापासून नगर सेवक असतील किंवा इतर सुविधा यांचा जोर जो आहे तो अधिकाऱ्यांवरती नाहीये आणि त्यामुळे अधिकारी मनमानी प्रकारे अशा प्रकारचे हे करत असतात। 100% अधिकारी माजलेले आहेत, कारण कोणाचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे हम करे सो कायदा। बरं, या अधिकाऱ्यांना जाब विचारला की मग हे पोलिसांना सांगणार नाही, आपल्यावर सरकारी कामात अडथळ्याची कलम लावणार। त्यामुळे यांना माज आलेला आहे, पण यांचा माज कसा उतरवायचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माहिती आहे। आमची मुळात ही भूमिका आहे की लवकरात लवकर त्यांनी या सुविधा चालू कराव्यात, नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल। आता थोड्या वेळापूर्वी काही रुग्णही तुम्हाला भेटलेले आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी चालायची जागा आहे, रस्ते आहेत, याची विठ्ठल म्हणजे एकदम या ठिकाणची परिस्थिती आपण पाहिली तर कुठेतरी चिखलामध्ये फसून कोणाचे पाय चिखलात जातात ते रुपसात। तुम्ही आपण बघितलं कॉन्क्रीटचा चिखल झालेला आहे। आज जेव्हा रुग्ण येणार तो चालणार कसं? म्हणजे कुठेतरी अक्कल नावाची गोष्ट जी आपल्याला देवाने दिली ती आपण वापरणार आहोत की नाही प्रशासन म्हणून? आज ते एक बिचारे पेशंट भेटलेले, आज 17-18 दिवस झाले ते सिटी स्कॅन काढायला जातात, 18 दिवस त्यांना बोलवतात सिटी स्कॅनसाठी, इंजेक्शन देतात आणि पुढे त्यांचं सिटी स्कॅन करत नाही। ही कुठली पद्धत आहे? मग माणुसकी नावाची गोष्ट, संवेदना नावाची गोष्ट या डॉक्टरांना इथल्या प्रशासनाला आहे की नाहीये? हा महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये। आज कर्मचाऱ्यांची दुरावस्था आहे, पेशंटची दुरावस्था आहे, मशिनरीची दुरावस्था आहे, इथल्या म्हणजे आवारातल्या रस्त्यांची दुरावस्था आहे। काय आहे काय? तुम्ही 3-3 हजार कोटीचं बजेट आरोग्य खात्याचं असतं, कशावर खर्च करताय? का फक्त स्वतःचे घरची पोटं भरायला तुम्ही हे खर्च करताय? कालच आरोग्य मंत्र्यांनी आणि त्याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आणि पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती, आरोग्य मंत्र्यांना सांगा इथे येऊन बघायला काय परिस्थिती आहे ती। एकदा आरोग्य मंत्री सोडावं, मुंबई महानगरपालिकेचा कमिशनर येत नाही इथे, त्यामुळे अधिकारी सगळे माजलत कारण यांच्यावर वचक नाहीये कोणाचा, कोण जाब विचारणार नाहीये ना। सर, आता नेमकी मनसेची काय भूमिका असेल? कारण सांगितलं ना, परिस्थिती सुधारावा नाही तर आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल। सर, एक राजकीय प्रश्न अजून एक आहे की आता गेले अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती जोर पाहिजे, आता सत्ताधारी आहेत, मात्र त्या सत्ताधाऱ्याचं कुठेतरी अधिकारी अजून ऐकत नाहीये। तर मनसे यावेळेला पालिका निवडणुकीत असेल कशा प्रकारची भूमिका मांडेल? आणि मुळात आम्हाला असं आहे की ठीक आहे, म्हणजे नगरसेवक निवडून आल्यावर सभागृहात भूमिका मांडतात, वेगवेगळ्या माध्यमातून भूमिका मांडतात, ही गोष्ट वेगळी आहे। पण आज 2 वर्ष झाली तुम्ही नगरसेवकाची इलेक्शनच घेत नाहीयेत, ते नगरसेवकच नाहीये, त्यांच्यावर वचक ठेवणार कोण? आयुक्तांवर वचक ठेवणार कोण? आयुक्तांनी यांना वचक ठेवला पाहिजे, पण आयुक्तांवर पण कोणीतरी वचक ठेवायला पाहिजे ना। आज आयुक्तांना का रोज भेटतात प्रश्न विचारायला? आज सभागृह चालू नाही, स्थायी समिती चालू नाही, त्यामुळे सगळं ह्या बजबज पुरी मांडलेली आहे। लोक मनाला येईल तशी कामं करतायत आणि त्यामुळे पेशंटकडे दुर्लक्ष होत आहे आणि हम करे सो कायदा
या पद्धतीची हुकुमशाही या सगळीकडे चालली. तर एक राजकीय प्रश्न आहे. योगेश कदम यांनी आपल्यावरती टीका केलेली आहे. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावरती कोणी काय बोललं तर पाहिलं जाणार नाही. त्याचबरोबर एक मिनिट, एक तर आम्ही कोणाच्या धमक्यांना आणि यांना घाबरत नाही. पहिली गोष्ट, मुळात एक विषय तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की ज्या बातम्या चालू त्या माध्यमातून चालू. आमच्या मिटिंगमध्ये काय झालं आम्हाला माहिती आहे. योगेश कदम हजर होते का तिकडे ऐकायला काय झालं ते, त्यामुळे ऐकू गोष्टींवर त्यांनी बोलू नये हा माझा त्यांना सल्ला आहे. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजप बरोबर होतात. आज देखील आशिष शेलार असतील, त्याचबरोबर मोहित कंपोज असतील, हे राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. कसं पाहताय? नाही, मला असं वाटतं आज का भेट घेतली मला माहित नाही, पण येणाऱ्या दिवसात ही भूमिका सन्मान्य राजसाहेब स्पष्ट करतात. एकंदरीत पाहायला गेलं तर रुग्णालयाची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी याची पाहणी केलेली आणि कुठेतरी मनसे स्टाईल वापरून रुग्णालय सुधारणार असा इशारा देखील यावेळेला मनसेने प्रशासनाला दिलेला आहे. कॅमेरा पर्सन रोहनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.